टाळ्यांनी स्वागत करायचं. थँक्यू. मी काही जास्त वेळ घेणार नाहीये. मला माहिती आहे मलाही जास्त मोठं भाषण आवडत नाहीये. ओके. सो काल 4 ओळी लिहून काढल्यात, तेवढ्या तुमच्यासमोर सादर करते. सो नमस्कार, मी सुप्रिया घोडे. आदरणीय सोसायटीचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित मंडळी आणि लहान मोठ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, आज आपण येथे भारताच्या 79व्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे. हा दिवस आपल्याला त्या थोर वीरांची आठवण करून देतो, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधींचा अहिंसात्मक मार्ग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा गर्जना करणारा आवाज, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असा जाज्वल्य संकल्प, हे सारे आपल्या हृदयात सदैव जिवंत आहेत. आपल्या मातीने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय असे निडर क्रांतिकारक दिले. मराठी मातीतूनही सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, गोपाळ गणेश आगरकर अशा अनेकांनी आपल्या त्यागाने इतिहास घडविला. स्वातंत्र्य लढ्यात महिला वीरांगनांचे योगदानही तितकेच महान आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अरुणा आसपली, कस्तुरबा गांधी, उषा मेहता यांचा साहस, त्याग आणि देशप्रेम आजही आपल्याला प्रेरणा देते. मित्रांनो, स्वातंत्र्य हे केवळ गुलामगिरीतून सुटका नाही, तर ती आहे जबाबदारीची शपथ. देशाची प्रगती, पर्यावरणाची काळजी, स्वच्छतेची सवय, शिक्षणाचा प्रसार आणि एकमेकांप्रती आदर ही आपल्या प्रत्येकाची कर्तव्ये आहेत. आणि हे सारे आपल्याला प्रत्येकाने आपल्या कृतीतून दाखविले पाहिजे. आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्येही आपण एकमेकांना मदत करून, एकत्र राहून, स्वच्छ आणि सुंदर परिसर राखून आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन स्वातंत्र्याचा खरा अर्थ जपू शकतो. आज आपण ठरवूया की देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीपुरती मर्यादित न ठेवता रोजच्या रोज आपल्या कृतींमधून जगूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस.